अशा पद्धतीने जर आपल्याला पिठलं खायला मिळालं तर हॉटेलच्या कुठल्याही भाजीला तुम्ही अगदीच नाही म्हणाल. कारण पिठलं म्हटलं की अनेक जणांना आठवते ती भाकरी. पिठलं आणि भाकरी हे जर आपल्याला मिळालं तर आपण कुठल्याही भाजीला अगदी सहजच नाही म्हणू शकतो. आणि त्यातच जर असं युनिक आणि वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं पिठलं असेल तर ते प्रत्येकालाच खायला आवडेल. कारण महाराष्ट्रातली लोकप्रिय डिश आहे पिठलं आणि भाकरी. चला तर मग करूया आपण पिठलं भाकरी. त्यासाठी साहित्य लागणार आहे अगदी मोजकंच. त्यासाठी आपण घ्यायचं आहे लसूण आणि अद्रक ठेचून घ्यायचं आहे. पेस्ट करण्यापेक्षा ठेचून घेतलं तर छान चव येते. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो बारीक चिरलेला आणि मिरची, हे सर्व साहित्य घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कढई ठेवायची गॅसवर तापत. तेल टाकायचे. तेलाचं प्रमाण थोडं जास्ती घेतलं तरी चालेल, कारण पिठलं हे भरपूर तेलात बनवलं तर अजून टेस्टी लागतं. कारण म्हणजे ते चिटकत नाही आणि चिकट होत नाही. अर्धा चमचा मोहरी टाकली तेलात. त्यानंतर जिरं घेतलं आहे अर्धा चमचा आणि कढीपत्ता. हे सगळं चांगलं गरम तेलात तडतडू द्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जातो. त्यानंतर घालायच्या हिरव्या मिरच्या आणि व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट म्हणजे ते ठेचून घेतलेलं व्यवस्थित आपण चांगल्या पद्धतीने फ्राय होऊ द्यायचं आहे. कारण कुठलाही पदार्थ कच्चा राहिला तर त्याचा तो एक फ्लेवर उतरत नाही तेलामध्ये. त्यानंतर कांदा घालायचा आहे. कांदाही व्यवस्थित बारीक केलेलाच पाहिजे. जाडसर कांदा घ्यायचा नाही, तो म्हणजे दातात येतो. थोडा बारीक जर कांदा चिरलेला राहिला तर पिठल्याला अजून छान चव लागते, म्हणजे खाताना दातात ते कांदा अडकत नाही. त्यामुळे कांदा व्यवस्थित चिरून घ्यायचा बारीक आणि मस्त गुलाबी रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे. सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे कांदा सगळ्या बाजूने व्यवस्थित छान असा तळला जाईल. जर आपण असं गॅसवर ठेवून दिला आणि हलवलं नाही तर कांदा एका बाजूने जळतो आणि पिठल्याला कडवटपणा येतो. त्यानंतर मस्त असा टोमॅटो घालायचा आहे आणि गॅस यावेळेस फुल करायचा आहे, कारण टोमॅटोमध्ये त्याचं स्वतःचं असं पाणी असतं आणि त्यामुळे लवकर कांदा असा गचगच होतो. तर फुल गॅसवर पटापट हलवायचं आहे, जेणेकरून ते पाणी सगळं वाफेच्या स्वरूपात जळेल. टोमॅटोही चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे छान तेलही सुटतं मसाल्याला. त्यानंतर अजून एकदा परतवून घ्यायचं आहे फुल गॅसवर आणि मग मस्त वरून सगळे जे मसाले आहेत ते घालायचे एक एक करून. आधी सर्वात अगोदर तर हळद घालायची आहे. हळदीनंतर घ्यायचं आहे हिंग, चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. हिंगाने बेसनाला छान चव येते. कुठल्याही भाजीत तुम्ही हिंग आवर्जूनच घालायचा. फक्त शेंगदाण्याच्या भाजीमध्ये किंवा मसाल्याच्या भाजीमध्ये हिंगचा वापर करायचा नाही, पण कांदा टोमॅटो जिथे असेल तिथे हिरवा हिंग घालायचा आहे. 1 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाल्याने छान चव येते आणि चमचा लाल तिखट. मी 2 चमचे घालते, कारण आम्हाला स्पायसी आवडतं आणि हे तिखट कमी तिखट आहे, त्यामुळे छान मसाला परतवून घ्यायचा आहे आणि सोबतच कोथिंबीरही घालायची, म्हणजे कोथिंबीर कच्ची कच्ची लागत नाही. तीही छान मसाल्याबरोबर फ्राय होते आणि तिचा कलर जो आहे तो तसाच राहतो हिरवा. मसाला छान परतला की थोडं थोडं पाणी त्याच्यात घालायचं. एकाच वेळेस पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण जसं हळूहळू पाणी घालू तसा तसा मसाला छान असा फ्राय होतो आणि आपल्या स्वतःचं असं तेल सोडतो मसाला. मग छान तरंग येते भाजीला. कुठलीही भाजी असू दे, मसाला फ्राय करूनच घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून. त्यामुळे भाजीला छान चव येते आणि सगळे मसाले असे व्यवस्थित तळले जातात. कच्चापणा कुठेही लागत नाही. ही एक टीप आहे. स्वयंपाक करताना ही गोष्ट लक्षातच ठेवायची. परत पुन्हा पाणी घातलं आहे थोडं थोडं. असं करत करत जोपर्यंत आपल्याला वाटते की सगळे मसाले एकदम असे छान, कांदाही आपल्याला असा सरळ दिसला नको पाहिजे प्रत्येकाला, छान असं मस्त ग्रेव्हीसारखं तयार झालं तोपर्यंत
छान पाणी टाकून आपण हा मसाला फ्राय करत राहायचा आहे. 5-7 मिनिटे तरी फ्राय करायचं आहे फुल गॅसवर, लवकर होतो. सगळ्या बाजूने बघा किती छान तेल सुटलंय. या पद्धतीने मसाला झाला पाहिजे. आणि मग जसं आपण पाणी टाकू तेव्हा त्याला जी वरती तरंग येते ना, तीही आपल्याला एका पातेल्यात काढून घ्यायची असते. छान पद्धतीने मसाला फ्राय होतोय. रेसिपी आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा, व्हिडिओला शेअर करा. असं पाणी टाकून घेतलंय. या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक आणि एकदम सोप्याच रेसिपी बघायला मिळतील, ज्या खायलाही एकदम टेस्टी असतील. त्यानंतर मीठ टाकायचंय चवीनुसार. मीठ टाकून पुन्हा ढवळायचे. जेव्हा आपलं पाणी टाकून होईल त्यावेळेसच मीठ टाकायचे, म्हणजे अंदाज येतो. नंतर हे वरचं जे तेल असतं ना, ते सगळं एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे. कारण जर आपण एवढ्या सगळ्या पाण्यात डायरेक्ट पीठ टाकलं तर पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणीही कमी होतं आणि जेव्हा आपण पिठलं करतो ते आपलं तेल तसंच राहतं, म्हणजे पिठलं छान असं तरंगवालं दिसतं. या पद्धतीने पाणी काढून घेतले. कढईत आता मी थोडंच पाणी ठेवलंय आणि त्यानंतर वाटीने 1 वाटी डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं पीठ घेतलंय, ते टाकलंय त्या पाण्यामध्ये आणि मस्त असं पटापट हलवून घ्यायचंय, जेणेकरून जास्त गाठा तयार होणार नाही. जर तुम्हाला पिठलं अतिशय घट्ट करायचं असेल किंवा असं खूपच सुक्कं करायचं असेल तर पीठ जास्त घ्यायचंय, पाणी कमी ठेवायचंय. मस्त असं हलवून घ्यायचंय. कुठेही गाठा पडणार नाही याची दक्षता घ्यायची. पटापट हलवून घेतलं आणि पाणी कमी ठेवलं ना तर छान अशा पिठल्याच्या गाठा मोडल्या जातात. त्यानंतर जे वरचं आपण पाणी काढलेलं होतं तेलाचं, ते टाकून घ्यायचंय. तुम्ही याच्यात पाणी वाढवलं तरी चालतं. ज्यांना भातासोबत खायचंय ते पाणी वाढवू शकतात. भाकरीसोबत थोडंसं असं घट्टसरच छान लागतं. अशा पद्धतीने आणि वाफ घ्यायची एक. वाफ घेतली की असं छान पिठलं तयार होतं. मध्ये मध्ये हलवत राहायचंय. खूप छान शिजून गेलेलं आहे. बघताच खावंसं वाटेल अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. केल्यानंतर मला कमेंट करा की रेसिपी कशी झाली असं. कारण हे पिठलं मी स्वतः भरपूर वेळा बनवते. हप्त्यातून 2 ते 3 वेळा माझ्याकडे या पद्धतीचं पिठलं केलं जातं, कारण मुलांना फारच आवडतं. अशा पद्धतीने बघा किती छान दिसतंय ना. हे तुम्ही साधं व्हाईट भातासोबतही खाऊ शकतात. आणि त्याच्यात बघा शिजल्यानंतर किती छान झालंय ना. त्यामुळे नक्की ट्राय करा. आपल्या खानदेशी घरगुती चव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रायबरने मला पुन्हा उत्साह येतो नवीन रेसिपी दाखवण्यासाठी. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करा, शेअरही करा. आपल्या जवळच्या माणसांना नक्की करून खाऊ घाला. अशी भाकरी, बाजरीची भाकरी आणि मस्त छान असं पिठलं घेतलंय, त्याच्यावर छान तेलाची धार सोडली आणि एक घास घातलाय तोंडात, मन तृप्त होतं. तर नक्की ट्राय करा. धन्यवाद माझ्या मैत्रिणींना सर्वांना.